नमस्कार. निखिल वागळे साहेब असं म्हणतात, जगभरातले करोडो नागरिक युद्ध आणि हुकुमशहा विरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. भारताला जाग कधी येणार कोण जाणे. अहो निखिल वागळे साहेब, मागच्याही तुमच्या कॉमेंटला मी उत्तर दिलं होतं की तुम्ही नेहमी भारतीय लोकांना कशाला जागे करता, त्यांना झोपू द्या. मी मागच्या वेळी बोललो होतो, पण तुम्हाला काय कळमळ आहे की ह्या लोकांची झोप मोडायची आणि यांना जागं करायचे. खरं तर ना भारतात युद्ध चालू आहे, ना या देशात हुकुमशाही चालू आहे. मग भारतीय लोक कशाला उठतील. अहो, जेव्हा ह्या देशावर हजारो वर्षापासून होऊन लोकांनी या देशात वेगवेगळ्या जुन्या लोकांनी एवढी परकीय आक्रमण केली, त्यानंतर पठाणांनी, तुर्कांनी, अफगाणांनी, मोगलांनी एवढी आक्रमण केली, इथे राजेशाही स्थापन केल्या, प्रचंड प्रमाणात हिंदूवर जुलूम केले आणि नंतर इंग्रजी आले, त्यांनी भरपूर ह्या देशाला लुटलं, तरीही आम्ही जागे झालो नाही. आता तर आमची सत्ता आहे, आमच्या पक्षाचं सरकार आहे, आमच्या हिंदू धर्माच्या लोकांचं सरकार आहे. मग आम्ही कशाला जाग होऊ. ज्या वेळेस असं काही होईल त्यावेळेस आम्ही जागे होऊ. मग त्यावेळेस आमच्या अंगाखालचं अंथरूण बी ओढलं गेलं तरी आम्हाला त्याची तमा नाही, पण आम्ही झोपून राहू. हे आमचं भारतीय लोकांचं फार पूर्वीपासून ठरलेलं आहे. तेव्हा तुम्ही उगीच त्रास घेऊ नका आणि आम्हाला जागं करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. आम्हाला शांततेने झोपू द्या. नमस्कार.